सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 26 12-16 ही वचने. उत्पत्ती अध्याय 26 12-16 ही वचने. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणिल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने पुजविल्या. अबिमलेक इसाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी देवाचं वचन आपण बघत आहोत. उत्पत्ती 26 अध्याय 12-16 वचन. या ठिकाणी आम्ही पाहतो की इसाकाने या ठिकाणी पेरणी केलेली आहे आणि त्या पेरणीचं फळ आम्हाला दिसून येते. शास्त्र म्हणतंय 12 वचनामध्ये की इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली. आमच्या जीवनामध्ये इच्छा करतो की आम्हाला 100 पटीचा वाटा मिळावा. आमच्या जीवनामध्ये जे काय आम्ही करतो ते 100 पटीने मिळावं. आमच्यामध्ये कमी नसावी, परंतु काय आम्ही पेरणी करतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही निश्चितच कापणीची अपेक्षा करतो. आमच्यामध्ये चांगलं व्हावं, आम्ही चांगलं आणि चांगलं मिळवावं, परंतु चांगलं मिळवण्यासाठी आम्ही चांगलं कर्तृत्व पण आमच्या जीवनामध्ये करणं तेवढंच अगत्याचं आहे. आम्ही अपेक्षा जर करत आहोत तर आम्ही तेवढंच आपला भाग पण तेवढा करायला पाहिजे.
आणि जेव्हा आम्ही आमचा भाग पूर्ण करतो तर परमेश्वर पण आपला भाग देण्यामध्ये आम्हाला कधीच तो मागं बघत नाही, तर निश्चितच तो आम्हाला देऊन आशीर्वादित करतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस त्याने पेरणी केली त्याला मिळालं, आणि दुसरी गोष्ट तो म्हणतोय की परमेश्वराने त्याचे कल्याण केले. मनुष्य हा कल्याण मिळवण्यायोग्य होणं फार गरजेचं आहे, आणि परमेश्वराचं ज्यावेळेस कल्याण आमच्यामध्ये होतंय तर आम्हाला त्या कल्याणापासून थांबवणारा कोणी नाही, त्या आशीर्वादापासून थांबवणारा कोणी नाही. परमेश्वर निश्चितच तो देणारा देव आहे. ज्यावेळेस अब्राहम निघाला त्याच्या हातामध्ये काही नव्हतं, परंतु ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराच्या वचनांचं पालन केलं, आज्ञेचं पालन केलं, शास्त्र म्हणते की त्या देशात तो धनी झाला, तो धनवान झाला. आजही आमच्या जीवनामध्ये आम्ही अपेक्षा निश्चितच करतो, परंतु आज्ञापालन तेवढंच अगत्याचं आहे. आम्ही आज्ञापालन करू, आम्ही देवाच्या वचनांना प्राधान्य देऊ, देवाच्या वचनांचा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू, आणि जे प्रभूचं वचन मला आणि तुम्हाला बोध करते आत्मसात करण्यासाठी आम्ही जर निश्चय करतो, परमेश्वर निश्चितच त्याचं प्रतिफळ माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये देईल. प्रभूचं वचन या ठिकाणी म्हणते गलतीकरसपत्र त्याचा 6वा अध्यायामध्ये आणि 10व्या वचनामध्ये की तुम्ही चांगलं करण्यास आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. परमेश्वर निश्चित देण्यासाठी तयार आहे, परंतु आम्ही ते करण्यासाठी मागे वळू नये, या मागे आम्ही खचू नये. परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो, आणि यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आज हा दिवस तूने आमच्या समोर ठेवलेला आहे, आशीर्वाद तुने ठेवलेला आहे, परंतु आशीर्वाद घेण्यासाठी प्रभू आमची पात्रता, आमची योग्यता हीच आहे की आम्ही तुझ्या आज्ञेचं पालन करावं. आणि परमेश्वर ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने तुझ्या अधीन तुझ्या इच्छेप्रमाणे काम केलं, आणि प्रभू ते प्रत्येक काम जे त्याला तुने सोपवलेलं ते पूर्ण केलं, आणि तो जगाच्या तारण्यासाठी होय बाप्पा स्वतःचं जीवन अर्पण देऊन त्या वैभवामध्ये, त्या स्वर्गीय जीवनामध्ये त्याने प्रवेश केला, आणि आज तो तुझ्या उजवीकडे बसलेला आहे. आम्हाला पण प्रभू असंच करण्यासाठी तुझी कृपा दे. प्रभू येशूच्या आशीर्वादामध्ये आणि प्रभू येशूच्या वचनांमध्ये आणि प्रभू तुझ्या आज्ञांमध्ये वाढण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.